तर विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन गट ब आणि गट क पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे दोन कायदे ज्याच्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहेत, तो म्हणजे मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक व्यापार व्यवहार कायदा, याला आपण म्हणतो एमआरटीपी आणि दुसरा म्हणजे स्पर्धा कायदा, कॉम्पिटिशन ऍक्ट. तर बघा, जे आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण आहे, ती आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण काही ठराविक लोकांच्या हातात होऊ नये याच्यासाठी इंदिरा गांधी सरकारने दत्त समितीच्या शिफारसीवरून 1969 मध्ये हा एमआरटीपी कायदा, मोनोपोलीज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट पास केला आणि तो लागू कधीपासून केला तर 1970 पासून तो लागू केला. याचे महत्वाचे उद्देश काय होते किंवा उद्दिष्ट काय होती तर ती तुम्हाला महत्वाची लक्षात ठेवायची आहेत. आर्थिक सत्ता मोजक्या लोकांच्या हातात केंद्रित होऊ नये म्हणून प्रतिबंध करणे, नंतर बाजारपेठेतील मक्तेदारीवरती नियंत्रण ठेवणे, प्रतिबंधात्मक व्यापार पद्धतींना मनाई करणे किंवा आळा घालणे आणि अनुचित व्यापार पद्धतींना प्रतिबंधित करणे. तर यासाठी हा एमआरटीपी कायदा पास करण्यात आला होता. परंतु हा थोडा जाचक कायदा होता, कारण खाजगीकरणाला याच्या अंतर्गत जास्त चालना दिलेली नव्हती. पण 1990 मध्ये मग आपल्याकडे व्यवहार तोलाचं संकट आलं आणि नंतर मग हळूहळू आपण एमआरटीपी कायद्यातले जे सगळे तरतुदी होत्या त्या हळूहळू आपण शिथिल करायला सुरुवात केल्या आणि एमआरटीपी कायदा नंतर रद्द करण्यात आला. आणि एमआरटीपी कायदा कधी रद्द करण्यात आला तर एमआरटीपी कायदा हा 2002 ला रद्द करण्यात आला आणि त्या एमआरटीपी कायद्याऐवजी स्पर्धा कायदा, तर बाजारपेठेमध्ये स्पर्धेला आता चालना दिली जात होती. स्पर्धेला चालना देण्यासाठी 2002 मध्ये कॉम्पिटिशन ऍक्ट किंवा स्पर्धा कायदा हा अटल बिहारी वाजपेयी सरकारने राघवन समितीच्या शिफारसीवरून हा कायदा 2002 मध्ये संमत केला आणि तो लागू कधीपासून केला तर मार्च 2003 पासून लागू करण्यात आला. हे तुम्हाला पाठ करून ठेवायचंय. याचे महत्वाचे उद्देश काय होते तर स्पर्धेवर विपरीत परिणाम करणाऱ्या पद्धतींना प्रतिबंध करणे, बाजारपेठेत स्पर्धा प्रोत्साहन देणे आणि ती टिकून ठेवणे, ग्राहकांचे हित जपणे, भारताच्या बाजारपेठेत व्यापाराचे स्वातंत्र्य सुनिश्चित करणे, या उद्देशाने हा स्पर्धा कायदा एमआरटीपी कायद्याऐवजी संमत करण्यात आला. तर महत्वाचं काय तर एमआरटीपी कायदा आणि नवीन कॉम्पिटिशन ऍक्ट याच्यामध्ये फरक काय. एमआरटीपी कायद्याचा भर मक्तेदारी रोखण्यावर होता, तर स्पर्धा कायद्याचा भर हा स्पर्धेला प्रोत्साहन देण्यावरती होता. तर तुम्हाला कंबाईन गट ब आणि गट क पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून मी काही रिव्हिजन सेशन्स लेक्चर्स घेतलेले आहेत. त्या रिव्हिजन लेक्चर्सची जी प्लेलिस्ट आहे, ती प्लेलिस्ट जर तुम्हाला हवी असेल तर या नंबरवरती मला एक मेसेज करा. मी तुम्हाला ती प्लेलिस्ट तुमच्याबरोबर शेअर करतो, जे युट्यूबवरती सगळे लेक्चर घेतलेले आहेत. ते जर लेक्चर केलं तर त्याच्या बाहेर तुमचा प्रश्न जाणार नाही. ओके, तर ही सुद्धा शॉर्ट आता सगळ्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा, मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. सो धन्यवाद.